नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। चला तर मी आज तुम्हाला कैरीचं गोड लोणचं कसं बनवायचं हे दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी इथं मध्यम आकाराच्या 3 कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून त्याचे असे छोटे तुकडे तयार करून घेतलेत। या कैरीचे तुकडे 2 वाट्या आहेत, त्यामुळे मी इथं 1 वाटी भरून गूळ घेतलाय आणि इथं हे बाकीचे मसाले घेतलेत। अर्धा चमचा जिरे, 7 लवंगा, 1 मोठा चमचा बडीशोप, थोडीशी मोहरी, दालचिनीचे 2-3 तुकडे, 4 वेलची, 1 मोठा चमचा लाल तिखट, हळद आणि मीठ घेतले। इथं गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आणि या घेतलेल्या सगळ्याच वस्तू एकदाच मी या कढईत भाजून घेणार आहे। हे मसाले जरासे भाजून घातले म्हणजे लोणच्याला चव पण छान येते। हे भाजल्यानंतर थंड झाल्यावर मी याची थोडीशी जाडसर अशी मिक्सरला पावडर तयार करून घेणार आहे। मसाले भाजून झालेत, मी आता हे काढून घेते आणि त्याच कढईत हा मी 1 वाटी भरून बारीक करून घेतलेला गूळ होता तो टाकून घेते। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गूळ टाकल्यानंतर लगेच कापून घेतलेली कैरीचे तुकडे टाकून घ्यायचे। हे पहा, गुळाला असं थोडंसं पाणी सुटायला लागलं की बाकीचे मसाले टाकून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेते। छान असं सगळं हे मिक्स करून घ्यायचं। हे पहा, यातला गूळ पूर्णपणे विरघळला आहे। आता याच्यात मी जे मसाले भाजून घेतले होते त्याची अशी पावडर तयार करून घेतली, ती टाकून घेते। छान असं सगळं हे मिक्स करून घ्यायचं। कैरी, मीठ आणि गुळामुळे याला भरपूर असं पाणी सुटलंय। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट ही कैरी छान अशी शिजवून घ्यायची। हे पहा, 10 मिनिटानंतर मी याच्यावरचं झाकण काढून घेतले, पण मला हे थोडंसं पातळ वाटतंय। याचा पाक तयार झालेला नाही, म्हणून मी आणखी हे गॅसवर असं शिजवून घेणार आहे। म्हणजे ज्यावेळेस या गुळाचा पाक थोडासा घट्ट होईल त्यावेळेस हे लोणचं चवीला छान लागतं आणि टिकतंही बरेच दिवस। या गुळाचा जर पाक व्यवस्थित असा तयार झाला नाही तर लोणचं लवकर खराब होतं। आणि हे पहा, अशा पद्धतीने गुळाच्या पाकाला ज्यावेळेस बबल्स यायला लागतात त्यावेळेस असं समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करून हे लोणचं थंड करण्याकरता असंच ठेवणार आहे। हे पहा फ्रेंड्स, तयार झालेलं आहे कैरीचं रसरशीत आंबट तिखट गोड चवीचं कैरीचं गोड लोणचं। आता हे थंड झाल्यानंतर मी एका काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये हे लोणचं भरून घेते। हे कैरीचं गोड लोणचं वरण भातासोबत तर खूप छान लागतं। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने कैरीचं गोड लोणचं नक्कीच बनवा। परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।